गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस. आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. राधाकृष्ण मंदिर, आजरा रोड, गडिंग्लज या ठिकाणाहून मला पुन्हा एकदा फोन आला की आमच्या परिसरामध्ये लिंबू आणि काळ्या बावल्या टाकलेल्या आहेत. खरं तर गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनगर्जना लाईव्हने असे कित्येक अघोरी प्रकार उघडकीस आणले, पण वारंवार तेच भानामती आणि करणीच्या प्रकारांच्या बातम्या करून मला अक्षरशः कंटाळा आला. यामुळे नेमका कुणाला फायदा होतोय आणि काय फायदा होतोय हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मी गडिंग्लजचे पी.डी. पाटील सर, जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचं काम पाहतात, त्यांच्याशी संपर्क साधला आणि लोकांमध्ये असलेला हा गैरसमज दूर करण्याचं त्यांना आवाहन केलं. बघूयात तर पी.डी. पाटील सर या लिंबूंचं आणि त्या काळ्या बाहुल्यांच्या बरोबर काय करतात. आमच्याकडे ह्या कोपऱ्याला असतं कायम कायम. तिथं आहेत काय काही लिंबू गटारात पण पडलेले आहेत. पी.डी. पाटील सर हे सगळं लिंबू गोळा करायला लागलेत. सर काय करणार आहे लिंबूचा? सरबत करून प्यायचा. अत्तारकडे मिळतात काय? हा हा, तुमच्या समोर आहे की. तुम्हाला काय परिणाम झाला? आपल्या भारतानं सुद्धा इतकी प्रचंड प्रगती केलेली आहे की आज भारतातील अनेक शास्त्रज्ञांनी मंगळावर, चंद्रावर जाण्याची तयारी, वस्ती करण्याची, निवास करण्याची तयारी ठेवलेली आहे. तरीसुद्धा दुर्दैवानं या आपल्या समाजामध्ये आजही इतक्या प्रचंड अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान झालं 2 तारखेला मंगळवारी. कदाचित या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळावं आणि दुसऱ्याचा पराभव व्हावा या हेतून कुठल्या तरी एखाद्या बुवाचं किंवा कुठल्या तरी एका बाईचं देव सांगणाऱ्या ऐकून करणी करणे अशा पद्धतीचा प्रकार ह्या कृष्ण मंदिराच्या समोर केलेला आहे. कडगाव रोडला काहीतरी मी व्हिडिओ बघितला, तिथं आहे, मार्केट यार्डजवळ आहे. भडगाव रोडला पण असं दिसतंय. आणि हे निवडणुकीच्या दरम्यान जिथं जिथं ही करणीचे प्रकार, या बावल्या टाकण्याचा प्रकार जो झाला, हे प्रामुख्याने आमच्या जनगर्जना चॅनलनं लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा नेहमीच प्रयत्न चाललेला असतो. आमच्या अंधश्रद्धेच्या टीमबरोबर ते काम करत असतात. त्यावर एखादी करणी करून, लिंबू टाकून, कोंबडं कापून, उतारा टाकून कुणाचा पराभव करता येत नाही आणि कुणाला जे निवडणूक जिंकता येत नाही. ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये लोक मतदान करतात. आता ते मतदानसुद्धा म्हणता येत नाही असा प्रकार झालेला आहे. कारण निवडणुकींच्या मध्ये जर या करणी करून, बावल्या टाकून, लिंबू कापून, कोंबडे कापून जर जिंकता आलं असतं तर कोट्यावधी रुपये ह्याची लक्ष्मी वाटावी लागली नसती आणि करणाराच निवडून आला असता. आणि मग प्रत्येक उमेदवारानं ते लाखो कोट्यावधी रुपये वाटले असं म्हणतात, आमच्या कानावर आहे, ते त्यांनी वाटले नसते. करणी करून निवडून आणणाऱ्या त्या बुवा बाबाकडेच गेले असते आणि त्यांनाच तेवढे पैसे देऊन सहज निवडून आले असते. प्रचार करायची गरज नाही, कुणाच्या नमस्कार कुणाला करायची गरज नाही, दारोदारी फिरायची गरज नाही. करणे करायची, नारळ फोडायचा, लिंबू टाकायचा, बावल्या टाकायचा आणि निवडून यायचं, असं झालं असतं. आणि जो तुमचं भविष्य बदलून दाखवतो असं म्हणतोय, त्याचं भविष्य अगोदर काय आहे तुम्ही तपासा, तो कुठल्या अवस्थेत आहे बघा. अमनराव पैंचं मला वाक्य त्यांचं मला माहिती आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे विज्ञानवादाशी जोडलेलं आहे आणि प्रत्येकानं प्रयत्न करून प्रयत्नवादी बनावं, विज्ञानवादी बनावं, पर्यावरणवादी बनावं. असल्या खोट्या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवू नाही. त्याला कोण पाहिजे? तो जवळ बी येईल. मॅडम देणार बाटली टाकून देते का? म्हणून त्यांना फुटकी बाटली आणली. त्याला पाहिजे तुला बघायला लागेल, तुला पेडता येतं. हो, एक कोंडा भरला असतं त्याच्यात काय असतं अजून दिसतो तिथंच आहे ते.
सर हे असं शोधतच फिरायचं आता आपण 15 दिवस. अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी जनगर्जना लाईव्हला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जयस सह लता पालकर, गडिंग्लज.